भांडी घासणं म्हणजे आमच्या पोरींच्या आयुष्यातला एक सगळ्यात मोठा टास्क असतोय आणि मला तरी आज सगळी कपाटाची भांडी घासायची होती. हॅलो, मी प्राजक्ता आणि बरेच दिवस झालं कपाटाची भांडी वगैरे काही घासली नव्हती. शेतातली कामं चालू होती, तिकडं जाणं या सगळ्या गोष्टींच्यामध्ये या भांड्यांच्याकडे लक्ष द्यायचं राहूनच गेलेलं होतं. मग आज म्हटलं आज थोडी घरात निवांत आहे म्हणून मग मी कपाटाची भांडी घासायला काढलेली. हे बघा, सगळ्या किचन कट्ट्यावरनं भांड्यांचा पसारा होता आज. सगळी भांडी खाली घेतल्यानंतर कपाट आधी पुसून घेतलं. लागलंच इकडचं कपाट पण पुसून घेतलं. कपाट पुसून झाल्यावर लागलंच या छोट्या भरण्या पण पुसून लावून घेतल्या कपाटाला. कपाट पुसून झाल्यावर लागलंच भांडी पण कपाटाला लावायला सुरुवात केली. आणि आता सगळी भांडी वगैरे कपाटाला लावून झाले. शेगडी धुवून घेतली, किचन कट्टा वगैरे सगळा धुवून घेतलाय. मी ही अशा पद्धतीने मांडलेली सगळी भांडी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हा बघा, किचन कट्टा अगदी स्वच्छ धुवून घेतलाय मी. इकडं हा सगळा बाजार व्यवस्थित लावून ठेवलाय. मी ही मांडलेली सगळी भांडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक नक्की करा. थँक्यू.